नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं जिल्हा पुणे तालुका पुरंदर येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडणार आहे। तर या मैदानामध्ये कोणकोणते नंदी येणार आहेत तर आता सगळ्यांनाच माहित आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांचा लडका बिंजोडचा बादशाह रणवीर राहुलभाई पटेल यांचा मथुर सगट या मैदानामध्ये येणार आहे। नंतर पाहायला गेलं तर या मथुरचा पैरा कोण आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरं पाहिलं तर शेवळाबाचा पाखरे सुद्धा मैदानामध्ये येणार आहे। त्यानंतर साखरवाडीचा बावऱ्या देखील या मैदानामध्ये येणार आहेत आणि सर्वांचा आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव विक्रमादित्य बकासूर सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे। तर हे जे जे काही सर्व नंदी आहेत ते कोणत्या गटामध्ये धावणार आहेत आणि पाहायला गेलं तर त्यांचे पैरे कोण आहेत ते अंदाजित पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं पाहायला गेलं तर गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला अनुजा नितीन आबा शेवळाबांच्या पाखराच्या नावाने चिठ्ठी निघाली। ती म्हणजे आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला शेवळाबांचा पाखऱ्या तास क्रमांक 3 वरती धावण्याची शक्यता जास्त आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला गेले तर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये देखील आपला बिंजोडचा बादशाह मथुर रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर सुद्धा या नावाने चिठ्ठी निघाले। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर तास क्रमांक 34 मध्ये सुद्धा आपल्याला रणवीर राहुलभाई पाटील पिंटू शेट मोडक कॉकटेल यांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे। मित्रांनो, आता सगळ्या लोकांना प्रश्न पडला असेल की आपल्या मथुरचा पैरा कॉकटेल बरोबर आहे का। मित्रांनो मथुरचा कॉकटेल बरोबर पैरा नसण्याची शक्यता जास्त नाही। तर दुसरं पाहायला गेलं तर मथुरचा पैरा असण्याची शक्यता ते म्हणजे किरण राऊत बदलापूर यांचा पाहायला गेलं तर शंभू या नंदीसोबत असण्याची शक्यता 100% म्हणजे 90% मथुरचा पैरा त्याच्यासोबत असण्याची शक्यता जास्त आहे। तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला गट क्रमांक 4 वर पाहायला गेलं आणि गट क्रमांक 24 मध्ये आपल्याला सासवडकरांच्या बादलची देखील चिठ्ठी आपल्याला निघालेली आहे। त्यांना होम ग्राउंड आहे आणि सासवडकरांच्या बादलला आज वेगळाच म्हणजे टॉपचा पैरा देखील सासवडकरांच्या बादलचा असू शकतो। त्याची चिठ्ठी निघाली ते म्हणजे गट क्रमांक 4 आणि दुसरं पाहिलं तर गट क्रमांक 24 या दोन्ही गटामध्ये आपल्याला सासवडकरांचा बादल टॉपच्या पैरामध्ये पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 24 मध्ये आपल्याला साखरवाडीकरांचा बावऱ्याची चिठ्ठी देखील निघालेली आहे। बावऱ्याचा पैरा अजून अद्याप आपल्याला समजला नसला तरी बावऱ्या देखील टॉपच्या पैरामध्ये असू शकतो। आता बावऱ्याचा पळ देखील तुम्ही पाहिला, बावऱ्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळू शकतो। आणि तुम्हाला काय वाटतंय बावऱ्या आज गुलालमध्ये राहील का काय वाटतं नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचा लडका विक्रमादित्य बकासूरची चिठ्ठी निघाली ते म्हणजे गट क्रमांक 36 मध्ये। तर मित्रांनो गट क्रमांक 36 मध्ये आपल्या बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे, पण पैरा अद्याप समजलेला नाही। पण तरी पण थोडं 70 ते 80% सांगत आहेत की बकासूरचा पैरा रणजित निंबाळकर सर आणि अभिजित भैया पवार यांच्या पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा सोबत असण्याची शक्यता दाट आहे असे देखील आता सूत्राच्या माहितीनुसार वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो दुसरं पाहिलं गेलं तर जीवनाप्पा देडगे यांचा भारत आपल्याला पळताना दिसू शकतो। तो म्हणजे गट क्रमांक 4 वरती आपल्याला जीवनाप्पा देडगे यांचा भारत देखील या मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे। त्याला देखील पब्लिकचं भिताड मानलं जातं। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आजच्या मैदानात 1,20,000चा प्रथम क्रमांकाचा मान कोणाच्या नावावर जाईल आणि कोणता नंदी प्रथम क्रमांकाचा मानकर होईल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका। पुन्हा येऊया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर कंटिन्यू करा। चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।